पाऊसही पडतोय, त्यामुळे बचाव पथकासमोर मोठी आव्हानं उभी ठाकलीत। आता प्रशासन या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया देतं, स्पष्टीकरण देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे दरड कोसळून 2 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। ही ताजी दृश्य आपण सध्या घाटकोपरच्या या दुर्घटनास्थळावरची पाहतोय। डोंगराचा हा भाग जो खाली घसरला, जो हा डोंगराचा भाग, ही दरड ही 2 ते 3 घरांवर आली आणि ज्यामध्ये 2 जणांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झालाय। 5 ते 6 जण अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। गौसिया चाळ परिसरातली ही दुर्दैवी घटना समोर येते। पाऊस कोसळतोय, त्यामुळे या सगळ्याचा परिणाम विद्युत पुरवठ्यावर झालेला आहे। त्यामुळे जे दरड कोसळण्यासाठी, दरड बाजूला करण्यासाठी जे मशीन्स इथे मागवलेले आहेत, ते मशीन्सला सध्या विद्युत पुरवठा मिळत नाही, त्यामुळे मोठी आव्हानं आहेत। कितने लोग अंदर है अभी तक? उसको मालूम नहीं, मैं 3 बजे रात से भटक रही हूँ, कोई डॉक्टर नहीं, कुछ नहीं मिल नहीं रहा है क्या आपका भतीजा? मेरा भतीजा दवा खाने में गया, राजा पानी लेंगे। मेरा भतीजा अकेले अभी 2 दिन हुआ, उसको गांव से बुला गए। मैं, आपका नाम क्या है? मेरा नाम नगमा है। भतीजे का नाम क्या था आपके? साहिल अंसारी। तो अभी उसको हॉस्पिटल में लेके गए क्या? लेके गए, राजा पानी में लेके गए। और उसके उसके फ्रेंड्स को भी लेके गए, सबको। उसके मॉम डैड सब गांव में रहते हैं। भतीजे का मॉम डैड यूपी है। और कोई इधर आप ही थे क्या? मैं थी। और आप किधर रहते थे? ये सामने रहती हूँ, 3 नंबर खड़ी में। वो भी वहीं रहता था, खाली वो साथ में सोने गया था रात को दोस्त लोग के साथ में। अच्छा, तो वो जो दोस्त लोग हैं वो उधर ही रहते हैं क्या? हाँ। अच्छा, कितने साल का था भतीजा? 20 साल का था मेरा भतीजा। क्या करता था? अभी काम करने के लिए आया, मेरा देखभाल करने के लिए। मेरा भी कोई नहीं है, छीन लिया ऊपर वाला उसको भी। आप किधर? आपण बघतोय की कशा पद्धतीने इथे वातावरण जे आहे ते झालेलं आहे। खरं तर अनेकदा आपण बघितलं की इथे नोटीस देखील दिलेल्या होत्या, लोक ऐकत नाहीत असं आयुक्त सांगतात। मात्र लोकांचं पुनर्वसन कोण करणार हा मुख्य प्रश्न आहे। आता आपण बघतोय की त्या महिलेबरोबर तिचं कोणी नाही आहे, तिचा हस्बंड देखील नाही आहे असं इथले आजूबाजूचे लोक सांगतात। दादा, नेमकं काय झालं होतं? आपने सब देखा था? नहीं, हम लोग को नहीं मालूम है, मगर जो देखा उसको बोला, उसका हस्बैंड भी नहीं है। नहीं, लेकिन आप इधर ही रहते हो? इधर ही रहते हैं। आपको नोटिस दिया था पालिका ने? नहीं, हम नए हैं, हम अभी आए, 1 हफ्ता हुआ है, हम पहले बार आए हैं। लेकिन ये जब आपने लिया, किसके पास से घर लिया है इधर? नहीं, अभी हम ऐसे घूमने के लिए आए हैं, रह के चले जाते हैं हम लोग। नक्कीच। तर तो आपको कैसे मालूम उसको हस्बैंड नहीं है? नहीं, ये जानकारी है, उसका हस्बैंड नहीं है। तो आप इधर ही रहते हो? हाँ। तो इधर रहते हो तो इधर किधर, यानी ऊपर रहते हो क्या डोंगर पे? नहीं, डोंगर पर नहीं, नीचे साइड में रहते हैं। अच्छा, तर एकंदरीत आपण बघतोय की कशा पद्धतीचं वातावरण आहे। हा संपूर्ण डोंगर आहे, पोलीस मोठ्या प्रमाणात इथे तैनात झालेले आहेत। आपण बघतोय की बॅरिकेटिंग देखील पोलिसांनी समोर लावलंय। अनेक दुःखद वातावरण इथे आहेच, पण मात्र एक नक्की आहे की नोटीस ज्या आहेत त्या दिलेल्या होत्या, लोक ऐकत नाहीत असं आयुक्त सांगतात। मात्र त्यांच्या पुनर्वसनाची सोय, नेमका ठोस मार्ग जो आहे तो निघत नसल्याने त्यांना घराचं ते राहणार कुठे असा प्रश्न त्यांना निर्माण होतो आणि त्यामुळे लोक जे आहेत ते त्यांच्या राहत्या घरातून निघण्यास तयार नसतात। त्यामुळे नेमका हा प्रश्न कोण सोडवणार अशी विचारणा देखील इथे केली जाते। आता मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते इथे तैनात आहेत। संपूर्ण वरती आपण बघतोय की हा डोंगर आहे। जर आपण कधी विमानाने प्रवास केला तर आपण बघू शकतो की मोठा डोंगर जो आहे तो इथनं दिसतो आणि हाच डोंगर आहे जो अशोकनगर असं ह्या ठिकाणाला म्हणतात। गौसिया चाळ अशी ही चाळीचं नाव आहे आणि संपूर्णतः जर आपण पाहिलं तर झाडं आहेत आणि त्या झाडांच्या भोवती डोंगर आहे। खरं तर काल रात्रीपासून आपण बघतोय की पाऊस पडलेला पाहायला मिळाला होता। प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होता आणि ह्या पावसामुळे डोंगराचा जो वरचा भाग आहे तो कोसळलेला पाहायला मिळाला। प्रचंड उंचीवर असं हे ठिकाण आहे आणि एवढीशीच गल्ली आहे, त्यामुळे अगदी जिकरीचं काम आहे। या गल्लीतनं लोकांना खाली घेऊन येणं हे देखील अतिशय जिकरीचं आणि मोठं काम आहे। आता
आता जे आपण ठिकाण बघतोय ते आपण बघतोय पण खूप वाईट परिस्थिती आहे. 2 लोकांची डेथ झालेली आहे आणि कमीत कमी 4 ते 5 लोक आतमध्ये दबलेले आहेत. त्याच्यात एक लहान पोरगा पण आहे. अनेकदा इकडे नोटिसा ज्या आहेत त्या पाठवलेल्या पाहायला मिळतात. अजूनही नोटीस यावेळी देखील दिलेल्या होत्या. नेमकं काय कारण आहे की लोक इकडनं निघत नाहीत किंवा नेमकं काय प्रकरण आहे? दरवर्षी महानगरपालिका स्वतःवर काही येऊ नये म्हणून नोटीसची प्रक्रिया योग्य पद्धतीने बजावतात. दरवर्षी डोंगरावर राहणारी किंवा डोंगराच्या खालच्या लोकांना नोटीस देतात आणि ते निघून जातात. परंतु नोटीस दिल्यानंतर तुम्ही काय त्याचा प्रोसिजर करताय? म्हणजे उद्या समजा डोंगर कोसळला तर आता तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा, ते एकच सांगतील आम्ही यांना नोटीस दिले होते. पण नोटीस दिल्यानंतर काय? नोटीस दिल्यानंतर तुम्ही त्यांना कुठं शिफ्टिंग दिली का? की बाबा HDLमध्ये रूम खाली आहेत, तुम्ही त्यांना शिफ्टिंग केली का? की कुठल्या शाळेत तुम्ही त्यांना पाठवलं का? असं काही होत नाही. फक्त आणि फक्त नोटीस देण्याचं काम करतात आणि असे प्रकरण होतात. महानगरपालिका सत्ताधारी आता येणार 5 लाख 10 लाख आणि 15 लाख, कदाचित आता 15 लाख देतील. तेवढं काम करून स्वतःचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार आणि इकडनं निघून जाणार. बचाव कार्य आता महानगरपालिका, फायर ब्रिगेड आणि नेहमीप्रमाणे पोलिसाची पूर्ण जबाबदारीच असते. ते त्या पद्धतीने काम चालू आहे. आणि आता हळूहळू कसं, एकतर गल्ली खूप छोटी आहे, आतमध्ये जायला जागा नाही आहे. हळूहळू काम आता युद्ध पातळीवर चालू झालेलं आहे. तर मला वाटते 2 बॉडी गेलेले आहेत, 2 इंजर्ड आहेत. अजून मला वाटते 4 ते 5 आतमध्ये दबलेले आहेत अशी माहिती आहे. ऋतू तावडे असं म्हणतायत की इथे लँड माफिया जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि लँड माफियांमुळे अशा पद्धतीची गोष्ट घडतात असं त्यांचं म्हणणं आहे. का लँड माफिया आहे तिथे? नेमकं काय कशा पद्धतीने घरं दिली जातात तिथे? मी काय म्हणतो, लँड माफिया म्हणजे काय? ह्यांना घरं कोणी दिलेत? ह्यांना लाईट बिल कोणी दिलं? ह्यांना आधार कार्ड कोणी दिलं? ह्यांना वोटर ID कार्ड कोणी दिलं? तुम्ही जे सत्तेमध्ये असतात तुम्ही म्हणणार आम्ही आत्ता 6 वर्ष झालो किंवा 1 वर्ष झालो, ते 20 वर्षावर टाकणार. पण शेवटी प्रक्रिया हेच असते की तुम्ही स्वतःच्या मतदानासाठी या लोकांना इथं बसवतात. गरीब लोक असतात, यांना काही लालच देऊन यांचे मतं घ्यायचे. हा एकदम परफेक्ट त्यांचा नेम असतो. परंतु फक्त आरोप करणं, स्वतःला कसं वाचवणं, यासाठी ऋतू तावडे चांगला उत्तर नेहमी देतात. तेही उत्तर तुम्हाला यावेळी दिलं असेल. पण हे विचारणार नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की